भाऊ घरी आला नाही म्हणून चिंतेत आहेस? हो. वाट चुकलाय तो. त्याला त्याच वाटेवर शोध जी वाट त्याला चुकीचं कृत्य करण्याकरता आकर्षित करतात. म्हणजे दादा जुगाराच्या ठिकाणी असू शकतो हे माझ्या इतका वेळ लक्षात का आलं नाही? बाबांनी त्याला बघण्याआधी त्याला घरी घेऊन यायला हवं. बाबांची वाट बघतेस ना? तुझी आत्या तुझ्या बाबांना घेऊन येईल. रडू नकोस. खरंच? हो. साधू महाराज, आपण फार मोठे सिद्ध पुरुष दिसता आहात. कृपया आपण आज इथेच थांबा. आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. आम्ही तुम्हाला सेवेची संधी द्यायला नाही, तर तू कुठे चुकतोयस हे दाखवायला आलोय. महाराज, तुम्ही हे काय म्हणताय मला कळत नाहीये. हे घे, खा. हे घे, खा. हे घे. नको महाराज, नको. का? नाही, आता गोड नकोस वाटतंय. हेच सांगायचं आम्हाला. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. तू शिस्तीचा अतिरेक केलास आणि मग एका क्षणी मुलांनी तो अतिरेक छिडकारला. मुलांना शिस्त लावावी, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. आणि तू नेमकं तेच केलंस. साधू महाराज, तुम्ही काय सांगू पाहताय मला खरंच कळत नाहीये. मला सांगा ना, माझं काय चुकलंय? लाडू. दादा अरे तू इथे कसा आलास? हा, काय होतंय तुला? दादा डोळे उघड. दादा बोल काहीतरी. इथे कसा आलास तू? काही झालंय का तुला? कोणी काही केलंय का? हा शारदे, तू इथे काय? असं लोक बडबडताय. दादा तू कसली नशा केलीयस का? अरे हा काय प्रकार आहे? तू हे असं वागशील असं मला वाटलंच नव्हतं. काय होतंय माझं? काय होतंय दादा? तू काही खाल्लंयस का तू? हा, या लाडू काही होतं का? बोल दादा. दादा काय होतंय तुला? काय नाही शारदे, काय खाल्लं नव्हतं. हा, पण त्या मागच्या वाटेने येताना एक तिथे सुगंधी झाड होतं. हा, ते सुगंधी खूप विचित्र असा सुगंध येत होता त्या झाडातून. त्यामुळे कदाचित त्यामुळेच मला. साधू महाराज म्हणाले दादा वाट चुकला. म्हणजे नेमकं काय सांगायचं होतं त्यांना? हा सुगंध, ही घेरी, हा खरंच योगायोग आहे. ही वेळ मारून नेण्यासाठी दादाने नुसतं कारण सांगितलंय मला. बरं, तू आधी घरी चल.
बाबांनी तुला बघायच्या आधी आपण घरी पोहोचलं पाहिजे. सावकाश. हं? उठ उठ दादा. चल सावकाश. दोघींनी या मातीचा गोळा बनवायचा. सम प्रमाणात करा सुरुवात. महाराज, तुम्ही दिलेल्या मातीचा गोळा तयार झाला, पण सासूबाईंना दिलेल्या मातीचं असं का झालं? काय रे, काय चुकलं यांचा? महाराज मला काहीच कळत नाही, पण दोघींनी पाणी समसमान टाकले. म्हणजे हिचा गोळा सावरतोय आणि हिचा गोळा ढासळतोय. मला काहीच कळत नाही स्वामी. तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन चुकला. नीट बघ, दोघींची माती वेगळी आहे. तेव्हा ह्या मातीला लागणारं पाण्याचं प्रमाणही वेगळं आहे. सगळ्यांना एकच नियम लागू होत नाही. अरे याचप्रमाणे तुझी दोन मुलंही वेगळी. शारदा वेगळी, नरेश वेगळा. दोघांना एकसारखे संस्कार लावले, एकसारख्या वातावरणात वाढवलं, पण दोघांवर त्याचा एकसारखा परिणाम होईल अशी अपेक्षा केलीस, हे चुकलं तुझं. तू केलेले संस्कार आणि त्या संस्कारांचा परिणाम त्या मुलांवर कसा होतोय हे तू वेळोवेळी तपासायला हवं होतास. त्याची संगत चुकतीये का हे पाहायला हवं होतास. साधू महाराज, आमच्या नरेशवर काही वेगळा परिणाम झालाय का? तो काही चुकीच्या मार्गाला गेलाय का? आई वडील आहात ना, तुम्हाला कळायला हवं. रमा, छान लाडू वळून ठेव. हो. आता भरपूर लाडू लागणार आहेत. उद्यापासून नरेश नावाचं नवीन गिराईक येणार आहे. आज लाडू खायची त्याची पहिलीच वेळ, म्हणून नशेच्या पदार्थाची मात्रा लाडूमध्ये कमीच ठेवली होती. हळूहळू त्याला चटक लागेल. चटक लागली मग आपण हळूहळू नशेच्या पदार्थाची मात्रा वाढवू. आधी चटक लागेल, मग व्यसन बनेल आणि मग तो आपल्या मुठीत येईल. मग तो आपला झालाच म्हणून समजा. हो, आता लवकर लाडू वळ. उद्याचं काम मोठं आहे. हो, हा आवाज. हा फुसफुसण्याचा आवाज कुठून येतोय? अहो, तो साप पुन्हा तर नाही ना आला? नाही, तो साप केव्हाच घरातून निघून गेलाय. सापाने दंश केला. कोणी आहे का तिकडे? आहो आहो, उठा ना. मी हात जोडते, पण आमच्या मदतीला या ना. बजावलं होतं. जेव्हा चुकीचा विचार कराल तेव्हा तो मार्ग सोडून सत्कर्म करण्याची बुद्धी तो साफ दे. बघू सुबुद्धी येते का. अलख निरंजन. त्यांनी जे तुला सांगितलंय ते खरं आहे ना?
का लपवा छपवी चाललंय माझ्यापासून? काय विचारतोय मी? आणखीन दुसरं कुठलं कारण आहे का नशा करून आलाय तो? नाही बाबा, दादाच्या मनात असल्या गोष्टींची सावली सुद्धा नाही. मी ओळखते त्याला. दादा असं कधीच वागणार. शारदा बरोबर बोलतीये. आपला नरेश असा नाहीये. थोडा चंचल आहे पण मनानं वाईट नाहीये हो. मित्रा, मीही त्याच्यावरती प्रेम करतो, माझी माया आहे त्याच्यावरती, पण आपण असं वास्तवात डोळ्यासात करू शकत नाही ना. सुनेत्रा, ते सिद्ध पुरुष काय सांगून गेले आठवत आहे ना? काय म्हणाले? तुमचं मूल कुठेतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय, आणि मलाही पटतंय. हे बघा, त्याच्या आयुष्यात काहीतरी घडतंय जे आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे त्याचं काय चुकतंय असं म्हणायचंय तुम्हाला बाबा? शारदा, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? पुन्हा एकदा मी तुला विचारतोय, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? सांगावं का खरं? पण सांगितलं तर बाबांना धक्का बसेल. त्यांच्या नजरेत दादाचा सगळा चांगुलपणा कोसळेल. नाही, दादा पुन्हा असं करणार नाही. मला दादावर पूर्ण विश्वास आहे. हवं तर मी त्याला पुन्हा समजावं. नाही बाबा, अहो दादा पडला तो चक्कर येऊनच. तुम्ही उगाच मनात कुठली शंका आणू नका. आपण ना याच्यावर उगाच संशय घ्यायचं कारणच नाहीये. आपला नरेश थोडासा अल्लड आहे, पण त्याला थोडं समजावलं तर तो सुधारेल. मित्रा, तू जरा गप्प बस. गोड गोड बोलून प्रश्न सुटत नाही. सतत आपलं गोड गोड बोलायचं मुलाशी. अहो, कधीतरी त्याच्यावर संशय घेण्याऐवजी विश्वास दाखवा ना. नरेशला जर आपल्याकडूनच असं तुटले पण जाणवलं ना, तर तो आपल्यापासून अजून दूर जाईल. तो पैसे मागतोय ना, देऊन टाका त्याला पैसे. त्याला थोडं प्रेमानं घेतलं ना, समजावून सांगितलं तर तो नक्की सुधारेल. ठीक आहे, आता मी तुम्हा दोघींचं पण ऐकतोय, पण त्यांनी जर माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला तर या घरात त्याला पुन्हा थारा नाही. काय लक्षात ठेवायचं, या घरात त्याला पुन्हा थारा नाही मिळणार. माणसाचं सर्वात जास्त नुकसान कशामुळे होतं? तर स्वतःवरच्या आंधळ्या प्रेमामुळे. शिव हरी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. बाबा नदीवर स्नानासाठी गेले. आई, शारदा, राधिका कामात व्यस्त आहेत. हीच ती संधी आहे. या संधीचं आता मला सोनं करायचंय. अनायसे एक किल्ली ही मला सापडली आहे. तिजोरीतले पैसे काढतो आणि ते पैसे जुगारात दुप्पट करतो. अंगदने चांगुलपणा दाखवलाय. त्याच्या चांगुलपणाचा मी गैरफायदा घेऊ नाही शकणार. एकदा का पैसे दुप्पट झाले की त्याचे पैसे परतफेड करतो आणि पुन्हा पैसे तिजोरीत आणून ठेवतो. बाबा ही आठवड्यातून एकदाच तिजोरी पाहतात, म्हणजे कुणाला काहीच कळणार नाही. नरेश, नरेश, काय करतोयस तू? स्वतःच्याच घरात चोरी करतोयस? लाज वाटते का तुला?
बाबा मी चोरी करत नाहीये, पैसे बघतोय. पैसे बघतोयस? सुनेत्रा, शारदा, राधिका, या इकडे, या इकडे. पाहिलंस, लेकरू लेकरू म्हणून ज्याला तू गोंजारत होतीस ना, तो स्वतःच्याच घरात चोरी करतोय. बघ बघ स्वतःच्या डोळ्याने. भावाच्या चुका वेळेस घरच्यांसमोर उघड केल्या नाहीस, त्यावर पडदा टाकलास. शारदा, आता सगळं चुकतच जाणार. बघ राधिका, तुझा नवरा काय करतोय? चोरी करतोय, चोरी. स्वतःच्या घरात पैसे बघण्याला चोरी म्हणत नाही. पण स्वतःच्या बापाला न विचारता पैसे घेणं याला चोरीच म्हणतात. दादा, तू स्वतःच्याच घरात चोरी करत होतास? या या, आता सगळे मिळून माझ्याच घरात मला चोर ठरवा. ऐकलंस? ऐकलंस का सुनेत्रा? हा, काय म्हणतोय तुझा लेकरू? माझं घर, माझं घर. वा, छान. आता या घरात माझं तुझं व्हायला लागलेलं आहे. हा, छान मुक्ताफळ उधळतोयस तू रे. मला आत्ता कळतंय ते सिद्ध पुरुष काय सांगू पाहत होते मला. एवढ्या थराला गेलास का तू? काय रे नरेश, एवढ्या थराला गेलास तू? अरे बोल ना, एवढी काय नड होती तुला म्हणून तू स्वतःच्या घरात चोरी करत होतास? बाबा तुम्हाला नाही कळणार. हो का? मला नाही कळणार. नाही कळणार तुम्हाला. मी या घरात राहतो, पण कारणाशिवाय मला कधी पैसे दिले आहेत का तुम्ही? सांगा ना, दिलेत का? मला माझे काही अधिकार, माझा हक्क, काही हाऊस मौज आहे की नाही? हाऊस मौज? हो. मला सांग, कोणती हाऊस मौज तुझी पूर्ण केली नाही रे? हा, बोल ना. तुला जेवायला अन्न दिलं नाही, कपडे लत्ते दिले नाहीत, शिक्षण दिलं नाही, अन्न दिलं नाही. अरे बोल ना खडाखडा, कुठली हाऊस मौज केली नाही तुझी? अहो, त्याचं जरा ऐकून तरी घ्या ना. मी ऐकून घेणार नाही सुनेत्रा, अजिबात ऐकून घेणार नाही. सुरुवातीला खोटं बोललात, आता या घरात तो चोरी करतोय. अजिबात ऐकून घेणार नाही याचं. नाही ऐकायचंय ना? मग नका ऐकू. मग आता मी जे काही म्हणतोय ना ते ऐका. ज्या घरात मला किंमत नाही आहे, ज्या घरात मला माझ्या मनासारखं करता येत नाही, त्या घरात आता मी थांबणार नाही. नरेश, दादा, नरेश, हे बघ, रागाच्या भरात असा निर्णय घेऊ नकोस. नाही, हे बघ शारदा, तू मध्ये पडू नकोस. तू शांत हो. नाही राहणार. घर सोडून जाऊ नकोस. नाही राहणार आहे मी इथे. दादा, थांब ना. अगं, नाही जाणार. नरेश, ऐक नरेश. बाबा, दादा घर सोडून चाललाय. दादा, नरेश, ए नरेश, बाबा, बाबा मला सोडून जाऊ नका. बाळा, बाबा, हे बघ बाळा, तुझ्या बाबाला या घरात काही किंमत नाहीये. तुझा बाबा आता हे घर सोडून जाणार आहे. असं काय बोलताय तुम्ही? कुठे निघालात आम्हाला सोडून? हे बघा, असं डोक्यात राग घालून घेऊ नका ना. तुम्ही शांत व्हा, आपण बसून बोलू या विषयावर. हा, तुम्ही शांत व्हा. काय बोलायचं तू? तुझ्या नवऱ्याचा या घरात अपमान झालाय, चोर ठरवलंय त्याला. नाही, मी आता या घरात थांबणार नाही. अहो, नरेश, नरेश, थोडं समजून घे रे आम्हाला. नरेश, अरे जरा समजून घे रे आम्हाला. आई काय समजून घेऊ ग? नवसाचा मुलगा म्हणतेस ना मला? मग अशी वागणूक देता मला तुम्ही? मी या घरात आता क्षणभरही थांबणार नाही. लागलं नाही ना बाळा? दादा चिडून गेलाय, पण तो घरी परत येईल. तुम्ही काळजी करू नका. हा बाळा, तुला लागलं नाही ना?
शिव शंकर शंभो. स्वामी, आमच्या घरात ही परिस्थिती का ओढवली? आमचं नेमकं काय चुकलंय स्वामी? तिथे चुकलं जिथे नरेशवर योग्य संस्कार होत आहेत की नाही, फक्त हेच तुम्ही पाहिला. पण त्याची संगत योग्य आहे की नाही हे नाही पाहिला. हा कुसंगतीचा परिणाम आहे. त्याची संगत चुकीची आहे. ती संगत सुटली तर सगळं सुरळीत होईल.